हॅलो नमस्कार. चला तर आज बनवूया आपण अख्ख्या तुरीची उसळ. त्यासाठी मी तुरी घेतली, ती तव्यावर भाजून घेतली. आता मसाल्यासाठी सुकं खोबरं घेतलंय, ते पण चांगले भाजून घ्यायचे. एक कांदा घेतलाय, ते पण गुलाबी रंगावर परतून घ्यायचं. त्यात थोडीशी शेंगदाणे टाकूया, तेही त्याबरोबर परतून घेऊ. खोबरं पण टाकूया, थोडंसं तेल घेऊया. लसूण, आलं आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून हे चांगलं परतून घेऊ. कोथिंबीरचे देठा घेतल्या. कुकरमध्ये पाणी गरम करून घ्यायचं, त्याच्यात मग ही तुरी टाकायची. थोडंसं तेल टाकायचं. कुकरच्या 6 शिट्या घ्यायच्या मीडियम गॅसवर. हे बघा, आपली तुरी शिजली आहे. कढईत तेल टाकलंय, त्यात वाटलेलं वाटण टाकलं. हळद, तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, धने पावडर आणि अर्धा चमचा मटण मसाला टाकलाय. हे सगळं टाकून चांगलं परतून घ्यायचं. मसाल्याला तेल सुटायला लागलं की थोडीशी कोथिंबीर टाकूया. ही शिजलेली तुरी टाकायची. आपल्याला जशी पातळ करायची तसं पाणी टाकायचं. ही भाजी भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते. एकदा नक्की बनवून बघा. चवीनुसार मीठ टाकायचं. कोथिंबीर टाकूया. ही झाली आपली भाजी तयार. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.